श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी महिलांनी काही नियम आहेत की जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये नक्की पाळायला हवेत. अगदी छोटी माहिती आहे, परंतु ती खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये या गोष्टी, हे नियम पाळत असाल तर नक्कीच तुमच्या पतीची प्रगती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आपल्या पत्नीला म्हणजे स्त्रियांना प्रत्येकीला असं वाटत असतं की आपल्या पतीची जेवढी जास्त प्रगती होईल तेवढंच आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची सुद्धा प्रगती होईल. कारण कमवणारी व्यक्ती जी असते, आपल्या घरातली मेन व्यक्ती जी असते तर ती असते. तिची प्रगती झाली तर आपोआपच आपल्या संपूर्ण कुटुंबाची सुद्धा प्रगती होत असते. तर असे नियम आहेत छोटे छोटे जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जे पूर्वापार काळापासून पाळले जात आहेत. परंतु हल्लीच्या काळामध्ये आपण कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत, हे केल्याने काय होतं, ते केल्याने काय होतं, असं म्हणत हे नियम जे आहेत ते आपण थोडेसे तोडतो आणि मग याच्यामुळे हल्लीच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या किंवा वाईट घडायला सुरुवात होते. तर ते नियम कुठले आहेत तर ते आपण बघूयात. सर्वात पहिला नियम, आपण सकाळी उठल्यावरती बघा एकदम घाई असते आपल्याला, स्वयंपाक बनवायचा असतो, आंघोळ करतो, देवपूजा करतो घाईघाईमध्ये सर्व, आणि जेव्हा आपण पीठ मळतो आणि चपाती करायला घेतो तर चपाती करताना बघा एक नियम आहे, पहिली चपाती कधीही घरातल्या व्यक्तीने खाऊ नये. तर मग आपण काय करतो, घाईघाईमध्ये आपण लगेच टिफिनच्या चपात्या बनवायला घेतो आणि लगेच आपल्या घरातल्याच एखाद्या व्यक्तीला टिफिन वगैरेमध्ये ती चपाती देऊन टाकतो. पण हे अत्यंत चुकीचं आहे. पहिली चपाती जी असते ती कधीही घरातील व्यक्तीने खायची नसते, तर ती गाईला किंवा मग कुत्र्याला किंवा मग कोणत्याही पक्षाला तुम्ही घालू शकता. आता जर तुम्ही एवढ्या घाईमध्ये असाल आणि एक चपाती तुम्ही कुणाला द्यायची, असं शहरामध्ये होतं की आपल्याकडे ना धड गाई येतात ना धड कुत्रा मिळतो आपल्याला किंवा कावळा मिळतो की त्यांना आपण ही चपाती घालू शकतो. तर मग काय करायचं, अगदी छोटे छोटे गोळे जे असतात तसे अगदी 2-3 गोळे जे आहेत ते बनवायचे, थोडेसे चपाती टाईपमध्ये अगदी थोडेसे छोटेसे, आणि ते तव्यावरती भाजून घ्यायचे व्यवस्थित आणि आपल्या गॅलरीमध्ये म्हणा, खिडकीमध्ये म्हणा, कुठेतरी ठेवून द्यायचे की जेणेकरून छोटे छोटे पक्षी जे असतात, जशी चिमणी जरी आली तरीसुद्धा त्यातलं थोडा भाग जो आहे तो खाऊन तिचं पोट भरेल. याने काय होतं की आपले जे काही पितृदोष लागलेले असतात तर ते आपले दूर होत असतात. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिली चपाती जी आहे ती जर आपण कुत्र्याला, गाईला घालू शकत नसाल तर अशा वेळी छोटे छोटे गोळे करून ते तरी आपण कुठल्या तरी प्राण्यांना, पक्ष्यांना खायला देणं महत्त्वाचं आहे. तर हा एक नियम प्रत्येक महिलेला पाळायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण हे 2 छोटे छोटे गोळे बनवणार आहोत, 2-3 जेवढे आपल्याला शक्य असतील तितके, त्याच्या अगोदर तुम्ही एकतर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे, वारंवार वादविवाद होतात, भांडणं होतात घरामध्ये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं मीठ जे आहे ते त्या तव्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे, टाकायचं आहे आणि हे जे मीठ आहे त्यातून चांगला धूर निघून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ते पुन्हा साफ करून घ्यायचं. साफ कशाने करायचं तर पाण्याने अजिबात नाही, गरम तवा अजिबात पाण्याने लगेचच स्वच्छ करायचा नाही. त्याचा जो येणारा आवाज असतो तर त्याच्या आवाजाने सुद्धा नकारात्मक ऊर्जा क्रिएट होत असते. त्याच्यामुळे थोडंसं पिठाने आपण ते साफ करून घेऊ शकता. तर हे मीठ जेव्हा आपल्या घरामध्ये असं जळतं तरीसुद्धा नकारात्मक ऊर्जा दूर होते. किंवा मग तुम्ही याऐवजी थोडंसं दूधसुद्धा शिंपडू शकता. याच्यामुळे आजारपण जे आहे ते आपल्या घरापासून दूर राहतात. तर हा झाला पहिला नियम. म्हणजे स्वयंपाक बनवताना, चपाती बनवतानाच आपल्याला 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या घरामध्ये करता येऊ शकतात आणि ज्या प्रत्येकीने करायला हव्यात. त्याचबरोबर चपाती बनवताना प्रत्येक वारानुसार त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या हा सुद्धा एक नियम आहे. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने त्या वस्तू टाकून जर चपाती बनवत असाल तर आपले सर्व ग्रह जे आहेत, सर्व ग्रहांचे जे काही दोष लागलेले असतील तर ते सर्व दूर जातात आणि आपले अत्यंत जास्त प्रगती होते. याच्यावरती सुद्धा मी एक इन डिटेल व्हिडिओ बनवेल. व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पाहिजे आहे तर असं तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा नियम आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्वयंपाक बनवत असतो आपल्या सगळ्यांना घाई असते, कोणीच रिकामं नसतं सकाळच्या वेळेत. कारण मुलांचे डबे द्यायचे असतात, मिस्टरांचे टिफिन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असतात, सकाळी नाश्ता,
या सगळ्या गोष्टी करता करता काय होतं माहिती आहे का, आपली खूप धावपळ होते. परंतु आपण जेव्हा चपाती बनवतो तर ती चपाती डिरेक्टली कोणाच्या ताटामध्ये गेली नाही पाहिजे. म्हणजे ती कोणत्याही नंबरची चपाती असू द्या, पहिल्या नंबरच्या चपातीबद्दल सांगितलं. परंतु आपण काय करतो, घाईघाईमध्ये मिस्टरांनी जेवायला घेतलं, नाश्ता करायला घेतला, भाजी पोळी शक्यतो बरेच जण खाऊन जातात, तर आपण लगेच चपाती बनते नाही बनते तोच लगेच त्यांच्या ताटामध्ये देतो. तर हा दुसरा नियम आहे की आपल्याला ती चपाती 2 मिनिट का होईना, चपात्या तुम्ही ज्याच्यामध्ये ठेवत असाल, ताटामध्ये ठेवत असाल, किंवा मग टोपलं असेल, किंवा मग चपात्यांचा डब्बा असेल, किंवा मग आपण जी जाळी घेतो हवा जावी, वाफ जावी म्हणून, तर त्या जाळीमध्ये 2 सेकंदांसाठी फक्त ती चपाती त्या जाळीमध्ये टाका. त्याच्यानंतर ही चपाती जी आहे ती ताटात द्यायची आहे. अशी चपाती कधीही डिरेक्टली तव्यावरून काढली आणि ताटात दिली असं करू नका. हा आहे दुसरा महत्त्वाचा नियम. त्याचबरोबर अजून एक नियम सांगते. जेव्हा स्वयंपाक आपण बनवत असतो तर जसं की भाजी आहे, तर भाजीसुद्धा आपल्याला, जसे कढईमध्ये भाजी आहे, शिजली आहे, आपण शिजल्यानंतर आपण ती तिथेच ठेवतो आणि तिथूनच आपण आपल्या ताटामध्ये वाढून घेत असतो. परंतु हे सुद्धा लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला भाजी घ्यायची असते तर ही कढई जी आहे ती सर्वात प्रथम खाली उतरवा आणि त्याच्यानंतर ही भाजी असेल तर ती आपण आपल्या ताटामध्ये घ्यायची आहे. याने काय होतं माहिती आहे का, असं म्हटलं जातं की आपण जेव्हा डायरेक्ट म्हणजे गॅसच्या डोक्यावरून ह्या ज्या वस्तू घेत असतो तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. जसं की आपल्या मुलांचं करिअर चांगलं बनत नाही, आपल्या पतीचं करिअर चांगलं बनत नाही, किंवा मग आपण जे काही कामं करायला जात असतो तर त्या कामांमध्ये आपल्याला यश येत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला हा नियमसुद्धा लक्षात ठेवायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये हे नियम पाळले जायचे, हल्लीच्या काळामध्ये आपण सर्वच हे नियम विसरत आहोत. परंतु कुठेतरी हे नियम जर पाळले तर नक्कीच आपल्या घरामध्ये प्रगती होईल आणि याच्यासाठी हे नियम पाळणं फार महत्त्वाचं आहे. तर हा झाला दुसरा नियम की आपल्याला गॅसवरून काही वस्तू जी आहे ती डिरेक्टली ताटामध्ये घ्यायची नाही. पातेलं असेल, पातेल्यामध्ये एक भाजी किंवा वरण वगैरे काही असेल किंवा कढईमध्ये, तर ते खाली उतरवा आणि मग त्याच्यानंतर ते आपल्या ताटामध्ये घ्या. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे, जेव्हा कधी तुम्ही स्वयंपाक झाल्यानंतर बऱ्याच जणींना अशी सवय असते, स्वयंपाकघर आपण स्वच्छ करतो, परंतु जे गॅस आहे आपला, तर गॅसच्या डोक्यावरती म्हणजे गॅसवरती आपण तशाच भाजीची कढई असेल तर ती तशीच भाजीची कढई ठेवणार, दुधाचं पातेलं असेल तर ते तसंच ठेवणार. तर बघा, सकाळी संध्याकाळी जेव्हा कधी स्वयंपाक होतो तर त्याच्यावरती गॅसवरती कधीही ओझं ठेवू नका. ती एक लक्ष्मी आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात आपल्या गॅसच्या डोक्यावरती ठेवायच्या नाही. रात्री झोपताना सुद्धा बऱ्याच जणी असंच करतात, स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करतात, पण काही ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण गॅसच्या ज्या शेगड्या असतात त्यांच्यावरती तशाच ठेवून देतो, साफ करतो आणि ठेवतो. तर ही एक चूक करू नका. गॅस ओट्यावरती खाली तुम्ही कुठेही ठेवा, परंतु गॅसच्या डोक्यावरती तुम्ही ठेवू नका. याच्यामुळे सुद्धा आपली प्रगती होत नाही. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे आपल्या घरातील चपाती बनवण्याचं जे पोळपट लाटणं असतं, तर हे बऱ्याच जणी ज्या आहेत त्या तसंच ठेवतात. जर लाकडी असेल तर विशेष महत्त्वाचं आहे. लाकडी जर पोळपट लाटणं तुम्ही वापरत असाल तर ते तुम्ही स्वच्छ करून ठेवत जा आणि स्वच्छ करताना बाकीच्या भांड्यांमध्ये त्याला मिक्स करू नका, ते सुद्धा चांगलं नसतं. आणि लाकडी जे असतं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही ते स्वच्छ करत नसाल, 2-3 दिवसांमधून एकदा स्वच्छ करत असाल तर हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. कारण त्याला थोडंसं पीठ लागतं आणि त्या पिठामध्ये छोटे छोटे काही ना काही गोष्टी ज्या आहेत, जीवजंतू जे आहेत ते निर्माण होत असतात. त्याच्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असतं. आता बऱ्याचशा जणी ज्या आहेत हे नियम पाळतात, असं म्हणत नाही की सर्वच जणी हे नियम पाळत नाही, पण आपल्या घरातील पोळपट लाटणं हे सकाळ संध्याकाळ जेव्हा कधी तुम्ही चपाती बनवता तेव्हा ते धुतलं गेलं पाहिजे आणि स्वच्छ केलंच गेलं पाहिजे. आपल्या भांड्यांमध्ये जसं आपण रेग्युलर भांडी धुतो तर त्याच्यामध्ये ते स्वच्छच केलं गेलं पाहिजे. कधीही असं करू नका. अगदी एक चपाती जरी बनवली तरीसुद्धा ते स्वच्छ करत चला. जर तुम्ही असं करत नसाल तर याचे सुद्धा वाईट परिणाम आपल्या घरावरती होत असतात, आपल्या कुटुंबावरती होत असतात. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे, जेव्हा कधी आपण कुठेतरी बाहेर जातो किंवा मग बाहेरून जेवून येतो तर अशा वेळी आपल्याला घरी आल्यानंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये काहीतरी बनवणं गरजेचं आहे. असं कधीच होत नाही, म्हणजे बघा काहीतरी वाईट गोष्ट घडते तेव्हाच त्या घरामध्ये चूल पेटवली जात नाही किंवा गॅस ऑन केला जात नाही. परंतु आपल्या घरामध्ये असं काही घडलेलं नसताना आपण आपलं स्वयंपाकघरामध्ये चूल का पेटवू नये? जरी तुम्ही संध्याकाळी बाहेर जेवायला जात असाल
तरीसुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा तुम्ही बाहेर जेवायला जात असाल तर त्या दिवशी बाहेर जाऊन आल्यानंतर, तुम्ही जेवण करून आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जे काही दूध असेल थोडंसं, तर ते दूध गरम करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्याचा चहा बनवायचा नाही. पण कारण चहा जो आहे तो नॉर्मली आपण बनवत असतो, परंतु जे धान्य शिजणं म्हणतात, तर तशी काहीच क्रिया चहामध्ये होत नाही. आपण जेव्हा उपवास असतो तर त्यावेळी नॉर्मली आपण चहा करून पित असतो, तर उपवासासाठी आपल्याला जसा चहा चालतो तर त्याच्यामुळे तो धान्यामध्ये येत नाही. तर धान्य म्हणून हे जे दूध आहे याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि हे थोडेसे म्हणजे चहाच्या प्रकारेच फक्त चायपत्ती न टाकता आपल्याला तांदूळ टाकायचे आहे. आणि हे जे दूध आहे ते आपल्याला गरम करून थोडेसे तांदूळ शिजतील अशा पद्धतीने अगदी 4-5 दाणे टाकले तरीसुद्धा चालेल, परंतु ते जे दूध आहे ते आपल्याला पिऊन घ्यायचं आहे. याच्यामुळे बघा, वाईट गोष्ट घडली काही घरामध्ये तरच आपली चूल जी असते ती बंद असते. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये असं काही होत नाही आहे तर मग चांगल्याच गोष्टी घडत आहे, तर मग आपण आपल्या घरामध्ये वाईट गोष्ट घडल्यासारखं का राहायचं. तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला थोडंसं दूध अशा पद्धतीने गरम करून ते प्यायचं आहे. तर हा एक नियम आपल्या प्रत्येकाला पाळायलाच पाहिजे आणि पहिल्या काळामध्ये सुद्धा हा नियम जो आहे तो पाळला जात होता. हल्लीच्या काळामध्ये आपण या गोष्टी थोड्या थोड्या कमी करतो, परंतु हा एक नियम आपल्याला पाळणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे, हा जर नियम तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज पाळत असाल तर नक्कीच आपल्या घराची बढोतरी होईल, प्रगती होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. तर रात्रीच्या वेळी असं म्हटलं जातं की आपले पित्र जे आहे ते आपल्या घरामध्ये येत असतात. जेव्हा आपला स्वयंपाक बनतो किंवा आपण जेवण करतो, त्याच्यानंतर सर्व आवरल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये 1 चपाती आणि पाणी, एका ग्लासमध्ये पाणी, या 2 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला झाकून ठेवायच्या आहे. आपले पूर्वज आपल्या घरामध्ये येतात आणि ते हे ग्रहण करत असतात, त्यातलं थोडासा भाग का होईना ते ग्रहण करतात. तर अशा पद्धतीने झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही चपाती जी आहे ती तुम्ही गाय असेल, कुत्रा असेल किंवा पक्षी असेल तर त्यांना घालू शकता. परंतु हा जर नियम तुम्ही पाळत असाल तर आपल्या घरातील पितृदोष जे आहे ते नक्कीच कमी होत असतात. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम आहे, आपण जेव्हा भाज्या बनवतो, भाज्या म्हणजे काय की मेथीची भाजी असेल, पालकची भाजी असेल, तर या भाज्यांमध्ये आपण हळद पावडर टाकत नाही. परंतु असं म्हटलं जातं की काही वाईट गोष्ट घडलेली असेल तर त्यावेळी तेल आणि हळद वगैरे वापरत नाही. हळद हे अत्यंत शुभ गोष्टींचं प्रतीक असतं आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये शुभ गोष्टी घडाव्यात असं वाटत असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात असं वाटत असेल, तर थोडीशी अगदी चिमूटभर किंचितशी हळद जी आहे ती आपण नक्कीच त्या भाज्यांमध्ये टाकली पाहिजे. म्हणजे पालकची भाजी असेल, मेथीची भाजी असेल किंवा इतरही ज्या पालेभाज्या असतात त्यांच्यामध्ये बरेचसे जण हळद टाकत नाही, परंतु थोडीशी चिमूटभर का होईना परंतु हळद आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये वापरायची आहे. तर अशा पद्धतीने काही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवताना आपल्याला हे नियम पाळायचे आहे. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.